आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अंगण साफ करायला लावली. बरं केलं. सासूबाईंनीच कल्पना दिली. आई तुम्ही घातलेला गाव हळूहळू ऐकेल. तुम्ही घातलेला गाव ना चांगलाच वर्णी लागलाय बरं. तुला सांगते मी. नाही ते PF चे पैसे आले ते बरं झालं. नाही म्हणजे सुचलंच आम्हाला. तसंही संतोषला अद्दल घडवणं गरजेचंच होतं. काही कामाची नाही. लक्ष्मी, पण एक लक्षात ठेव, त्याला कितीही त्रास झाला कंबर कशाला उगाच ते अंगण झाडायला गेली काय माहित. आणि ही विना बायको म्हणून काही कामाची नाही का. हा मुलगा काही आपल्याला बोलू देणार नाही. मला वाटतं मलाच थोडंसं बोलून यायला हवं. काय रे देवा. काय रे संतोष, काय झालंय तुला? अख्खं घर डोक्यावर घेतलंयस तू. आता तुला माझी आठवण येते आई. हा आई ग, एवढी एवढी कशी निष्ठुर झालीस तू. काय झालं एवढं? अगं तुझ्या पोटच्या पोराची कंबर धरली आहे तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही. खूप दुखते काही कंबर. आहे कंबर दुखते? हो. अरे तुझ्या कंबर दुखीवर रामबाण उपाय आहे माझ्याकडे. हा कुठला कुठला उपाय? काय करणार आहेस आई तू? म्हणजे मसाज करून देणार आहेस का गरम पाण्याची पिशवी ठेवणार आहेस? सांग ना सांग ना आई, खूप दुखते कंबर. सांगते. हा आई आई ए आई आई अगं उपाय काय आहे? ही पण अशीच निघून गेली, ती वीणा पण अशीच निघून गेली. आई ग दुखते ग कंबर. आई संतोष पण ना, मी सांगते. काय म्हणतोय? अहो हा. फोन. हॅलो. हा बोला बोला साहेब बोला. अगो नाही काय हो. पाऊस आणि चिखल माहितीये माझे. असं नुसती साडी खाल. बोलतोय ना फोनवर. हा चिराग साहेब बोला बोला. हो हो हो, फ्लोर प्लॅन्स मिळाले ना. नक्कीच. मी आणि लक्ष्मी आम्ही दोघे येऊ आणि सगळं डिटेल मध्ये बघू तिकडे. हो नक्की नक्की. पण एक कराल का साहेब, तोपर्यंत मला जरा फोटोज पाठवाल का प्लॅनचे? फोनवर माझ्या पाठवाल जरा फोटो. हो लगेच पाठवा. धन्यवाद चिराग साहेब. लक्ष्मी, चिराग साहेब फोनवर फोटो घे आले सुद्धा. हे बघ, हा बघ वीणा, कसं वाटतंय? अरे वा, किती छान. अहो पण ही आणखीन एक खोली दिसते. ही कशासाठी? अगं ते देवघर आहे आपलं. हल्ली त्याला पूजा रूम असं म्हटलं जातं. हो हो हो, किती प्रशस्त आहे सगळं. सासूबाई तुम्हाला खूप आवडेल हा प्लॅन. बघा. अगं दाखव तरी मला बघू. मला पण सासूबाई एक मिनिट. आई इतकं सुंदर आहे ना सगळं. बघा ना तुम्ही. हे बघा, अगं बाई इतक्या मोठ्या खोल्या आहेत बघा. हो अंगण केवढं मोठं आहे. लक्ष्मी, अगं विसरलीस का? तूच मला म्हणाली होतीस ना की तुला गार्डनिंगची आवड आहे म्हणून. अगं म्हणूनच तर हे घर निवडलंय मी. आणि वीणा, तुझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे स्वयंपाकघर, ते सुद्धा अगदी मोठं प्रशस्त आहे आणि एकदम अल्ट्रा मॉडर्न बरं का. अगं बाई खरंच? मग आई मी बघू का हे जरा? बघ ना ग. अगं बाई खरंच की हो आई, केवढी ती जागा. हे सगळे माझ्या समोर नवीन घराबद्दल बोलतात. मुद्दाम बोलत असते. खरं तर असं काहीच नसणार आहे. कधीपर्यंत मिळेल काय घर? अगं आई लगेच म्हणजे काम सुरू केलं ना तर फार फार तर 6 महिन्यात मिळेल घर लगेच. हा आई बाबा मला खरं सांगा, तुम्ही ते 25 लाख सगळे असेच घरावर वगैरे घालवणार आहात?
आम्हाला काही देणार नाही पैसे? झालं? हं? पुन्हा आलीस हक्क सांगायला? पुन्हा पैशाचा विषय? अगं आधी कर्तव्य पूर्ण कर, मग हक्क बजावण्याचं बोल. केली ना मी सगळी घरातली कामं आज दिवसभर. दमले केवढी मी. तू अगं भांडी घासून आणि ओटा पुसून कामं होत नसतात. अजून काय करायचंय मी? अख्खं घर साफ करायचंय. कळलं हा? की नाही? मी करते. मी चालेल. ही बघ. भाजी कोण नेणार आहात? नाही मी नेते. काय काय? नाही मी बेबी कशी आहे तू? तू तू इथे आनंदी ही तुझी आत्या आहे? ओहो मी आनंदीची आत्या. आनंदीला न्यायला आले, पण तुम्हाला आयडी कार्ड दाखवावं लागेल. आयडी? एक मिनिट हा. बरं फोन मध्ये आहे. हे बघ. ओके ठीक आहे, तुम्ही हिला नेऊ शकता. थँक्यू. चल बेबी. चल बेबी. बघ मी तुला खूप सारे चॉकलेट्स देईन. हा असं नाही करायचं. चल आपण खूप फिरायला जाऊया. तुला खूप सारे चॉकलेट्स दे. चल गुड गर्ल आहेस की नाही तू? असं चल. चल आपण कुठे नाही जाते. चल ये. चल यार. बेबी काय झालं? अगं मी तुझी सुपर्ण आहात. तू मी आहे ना, काही नाही होणार. नाही. आनंदी बाळा, आम्ही भेटायला आलोय तुला फक्त. आनंदी मी तुझ्यासाठी चॉकलेट्स आणि तुझे फेवरेट कुकीज आणू? आलेच मी. घाबरू नकोस, येते मी. आनंदी आता जर तोंडातनं आवाज जरी निघाला ना, तरी रवी अंकल काय करतोय माहितीये तुला. एकदम चुप. लक्ष्मी निवास